तर गाईज निघताना आपल्याला व्लॉग बनवायला जमला नाही. आता आपण आलेलो आहे रेल्वेमध्ये. हे बघा, आता आमचं जे आहे ना कोच वेगळा आहे S1 मध्ये आणि बाकीचं आहे की S8 मध्ये. तर आता आम्ही जेवायला चाललेलो आहे तिकडं आणि आपली रात्रीची ट्रेन राहणार आहे, ती जाणार आहे आपली सिकंदराबाद, डायरेक्ट सिकंदराबादला जाणार आहे. त्यामुळं आता आम्ही जेवायला चाललेलो आहे तिकडं. चला मग तुम्हाला पण दाखवतो आम्ही कोण कोण आलेलो आहे. माझी सर्व फॅमिली, माझी आई वगैरे पण आलेले आहे. तर चला मग दाखवतो तुम्हाला. चल इकडं आलं का S8 मध्ये. इथं पा भाऊबीजीचं रेल्वेमध्ये वळणं चालू आहे. तर गाईस आपलं जेवण आहे, पराठा आहे, पोळी आहे आणि 2-3 प्रकारच्या चटण्या आहे. हे बघा आम्ही वर बसलेलो इथं जेवण करतात. तर गाईस आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही आलेलो इथं सीटवर. तर आता आपण झोपून राहणार आहे. ही एक आपली सीट आहे आणि ही पण एक आहे. तर चला गुड नाईट, आपण भेटूया सकाळी. तर गाईस वाजलेले सकाळचे 5 आणि आम्ही आलेलो आहे सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला. तुम्ही बघू शकता दादा. आता आम्ही बघायला जात आहे वेटिंग रूम, कारण की आम्ही तिथे थांबू आता. तर चला. तर गाईस आता आहे ना आम्ही इथं चाललेलो आहे आंघोळीला. हे बघा इथं बाथिंग वगैरे सगळं आहे. सगळेजण रेडी होत आहे. आता भेटूया तुम्हाला रेडी झाल्यानंतर. तर गाईस फायनली आपली आंघोळ वगैरे झालेली आहे. हे बघा सगळेजण जे आपले फॅमिली मेंबर सगळे रेडी झालेले आहे. आता आपण जाणार आहे बिर्ला मंदिरला. तर सुरुवातीला बघू आपण, आपल्याला बस भेटती, कार वगैरे, टॅक्सी. तर जाऊ मग आपण. तुम्ही पण चला सोबत, तुम्हाला पण एक्सपिरियन्स दाखवतो मी. आणि सिकंदराबादला बिर्ला मंदिर हे फेमस आहे. अजून जितके पण ठिकाण असणार ते पण मी तुम्हाला सांगेन. तर चला जाऊया मग आपण सोबत. आम्ही कॉफी प्यायला आलेलो इथं स्टॉलवर. कॉफी पिऊ आता मस्त एकदम. आणि आपल्याला आता रूम वगैरे पण बघायची आहे. तर चला बघूया. तर गाईस हे जे आहे ना सिकंदराबादच्या स्टेशनच्या बाहेर आल्यावर मार्केट आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे. आता आम्ही बघतोय, आम्हाला जायचं आहे बिर्ला मंदिरला. तर बस वगैरे मामा गेलेले आहे आमचे रूम बघायला. आम्ही बसचं तिकीट वगैरे कायचं त्याचं विचारून घेतो. आता जाऊया मग आपण. मी लॉकरमध्ये साऱ्या बॅगी ठेवतोय आणि त्यानंतर आपण जाणार आहे बिर्ला मंदिरला. गुड मॉर्निंग गाईस. बिस्किट सोबत आपली गुड मॉर्निंग होती. तर चला जाऊया आपण आता. तर गाईस आता आहे ना ॲटो बुक केलेली आपण. आता जाणार आहे 2-3 स्पॉट फिरायला. फर्स्ट आपण चाललेलो आहे बिर्ला मंदिरमध्ये. तर चला. बिर्ला टेंपल ఉంటాయి కదా నీళ్ళు. మంచి నీళ్ళు ఉంటాయి. సరేనా, సరే సరే. तर गाईस फायनली आपण आलेलो आहे बिर्ला मंदिरला. तुम्ही बघू शकता इथलं वातावरण खूप छान आहे. आम्ही फुल एन्जॉय करू लागलेलो आहे. मस्त मज्जा येते एकदम. तर गाईस मध्ये ना
फोन नेणं अलाउड नाही आहे, तरी पण आम्ही चेक करू थोडं, जर जमलं तर नेऊ, नाही तर मग तुम्ही बाहेरून व्ह्यू बघू शकता किती छान येतं. हे बघा, हे बिर्ला मंदिरचं एंट्रन्स आहे इथं. हे बघा, तर गाईस आता आहे ना आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण जाणार आहे चार मिनारला. तर चला जाऊया. तुम्हाला पण खूप मजा येत असेल ब्लॉग बघून. इथं कॅमेरा अलाउड नव्हता, नाही तर ते पण दाखवलं असतं तुम्हाला. आपण आलेलो आहे चार मिनारला, तुम्ही पण बघू शकता. खूप मस्त मजा येते. चला तुम्हाला मध्ये पण दाखवतो आता. तर गाईस हे बघा चार मिनार. इथं जर वर जायचं असेल तर 25 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. तुम्ही पण या. आता आमच्याकडे इतका वेळ नाही, कारण की आमची संध्याकाळी 6 वाजता ट्रेन आहे. त्यामुळं आपण बाहेरूनच बघू आणि जाऊया घरी. घरी म्हणजे स्टेशनवर. सेकंड आपल्याला बालाजीला जायचं आहे ना, त्याच्यासाठी. इथली खूप गर्दी वाढलेली आता. इकडं मार्केट वगैरे पण आहे छान. तुम्ही पण आले तर ट्राय करा. श्री भाग्यलक्ष्मी मंदिर चार मिनार. हे बघा, खूप छान वातावरण आहे. तर गाईस हे इथलं मंदिर आहे. इथलचं वाईब्स पण खूप छान येत आहे आणि वातावरण पण चांगलं आहे खूप. आणि लेडीजचे फुटवेअर पण बेस्ट आहे. हा, तर गाईस आता आम्ही चार मिनार फिरून झालेलं आहे आपलं. आता आम्ही आलेलो आहे सलार जंग म्युझियमला. तर चला जाऊया आपण मध्ये. तुम्हाला जर मोबाईल अलाउड असला तर दाखवून. तर गाईस म्युझियममध्ये जायच्या आधी आपण जेवण वगैरे करू लागलेलो आहे. तर गाईस जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण जातोय मध्ये, पण आहे ना मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता, खूप छान आहे. हा, तर गाईस आम्ही ना म्युझियममध्ये फोन घेऊन आलेलो आहे. आता इथं ज्यूस वगैरे पितोय आणि मग जाऊया आपण म्युझियम बघायला. मी तुम्हाला छोटी छोटी क्लिप्स वगैरे पण दाखवतो. तर गाईस आमचा ग्राउंड फ्लोअर झालेला आहे कंप्लीट. आता आपण इथं फोटोज वगैरे काढू आणि जाऊ वरती. गाईस आता आपण चाललेलो आहे फर्स्ट फ्लोअरला. तर चला तुम्हाला पण दाखवतो आता.
गाईज फायनली आपलं म्युझियम बघणं झालेलं आहे. आता आपण बाहेर जाऊया आणि नंतर आपल्याला जायचं एका पार्कमध्ये. तर ते पार्क पण तुम्हाला दाखवत आता. बाय बाय म्युझियम. चला गाईज, फायनली गाईज आपण आलेलो आहे इथं. जुबली पार्क पण म्हणतात आणि लुंबिनी पार्क पण म्हणतात. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं खूप मस्त वातावरण आहे, सायलेंट. हे बघा, गाईज हे काय आहे ते मला माहित नाही, समजलेलं नाही अजून. पण आता आपण जाऊया मध्ये. तर गाईज रिक्षामध्ये ना सगळेजण झोपलेले होते, पूर्ण फॅमिली झोपलेली होती रिक्षामध्ये. आम्हाला 10-20 मिनटं लागली इथं यायला, त्यामुळं सगळे झोपलेले होते का मस्त एकदम. तर गाईज फायनली आपण एंट्रन्स केलेला आहे. आपलं एंटरची फीस 20 रुपीज आहे. तुम्ही पण येऊ शकता आणि इथून पुढं बोटिंग वगैरेला पण जायचं आहे तिथून, किंवा मग माहिती नाही आता बोटिंग करायची आपल्याला, त्याची फीस पण 100 रुपीज आहे. ते पण करून घेऊ आपण गाईस. हे बघा इथं लिहिलेलं आहे वे टू बोटिंग. तर चला जाऊया आपण आता बोटिंगकडं. बाकी तर इतकं काही खास नाही, बेस्ट इथली बोटिंगच आहे फक्त, बस. चला हां घेऊन ये गाईस. आमचं खाणं पिणं चालूच राहतं. हां, अजून यांचं लग्न नाही झालेलं, त्यामुळे ते म्हणते इथलचीच बायको करायची आपल्याला. गाईस हे बघा आयफोन, माझा पण सॅमसंगचा आहे बेस्ट फोन, सॅमसंग A55. मी जस्ट घेतलेला आहे. त्याची व्हिडिओ नाही बनवली बट इन्स्टावर आहे, तुम्ही पण बघू शकता. हे बघा आम्ही दोघांनी सोबतच घेतले होते. तर काय तिकीट वगैरे घेतलेले आपण. आता नाही राहू दे ना, चालती बॅग वगैरे. 1 2 3 4 5 आणि अजून 2-3 जण आहे. आम्ही टोटल 8 जण जाणार आहे गाईस. तर चला जाऊया मध्ये स्पीड बोट मध्ये. चला गाईस, सेफ्टी फर्स्ट. हे घालून घ्या आता एकदा. जाऊया मग आपण. हां हे बघा एकदम मस्त वातावरण आहे इथलं. आणि सर्वात मोठी गोष्ट, आमच्या सोबत एक वृद्ध माणूस पण येत आहे. सगळ्या जणांनी घातलेलं आहे गोदू. एकदम मस्त वाटू लागलेलं. आता घाल ना असं. चला हे बघ, नन्ना, मी, मम्मी, पप्पा आणि दादा. घाल ना, तो व्हिडिओ काढतो मी. चल. तर गाईस आता आहे ना मम्मी, पप्पा, मावशी आणि आत्याची मुलगी गेलेली आहे. हे बघा हे इथं येते, दिसत नाही आपल्याला. राऊंड मारून येते ती आता बोट. दादाची चालू आहे सेल्फी. काहीच नाही. तर काहीच यांची आलेली आहे बोट वापस. हे बघा आता आपण जाऊया मध्ये. तर काहीच बोट मध्ये बसलेलो आहे आपण आता. यस बाय. तर काहीच आपली बोट स्टार्ट झालेली आता.
गाईस फायनली बोटिंग झालेली आहे आपली मस्त एकदम, खूप मज्जा आली. तर चला आता जाऊया आपण वर. गाईस बोटिंग झाल्यानंतर आईस्क्रीम घेतलेली आहे, आता आईस्क्रीम खाऊ आपण. तर गाईस आपली बोटिंग वगैरे झालेली आहे, आईस्क्रीम पण खाल्लेली आहे आपण. त्याचं लय मोठं काम करून टाकलं त्यानं पायाचं, ॲक्सिडेंट. आता आपण जाऊया स्टेशनला, सिकंदराबाद स्टेशन. तिथं आपल्याला भेटणार आहे मार्केट, ते मार्केट वगैरे पण फिरू आपण. हे बघा मम्मी आईस्क्रीम खाऊ लागलेली, मम्मीची आईस्क्रीम चालूच आहे अजून. नंदामीची झाली, आमची पण झालेली. चला जाऊया आता. तर गाईस आता आहे ना आपण उतरलेलं आहे रेल्वे स्टेशनच्या जवळ, आणि आपल्याला आता मार्केट वगैरे फिरायचं, थोडं मार्केट फिरू आणि जाऊ मग स्टेशनला. तिथून पुढं आपली ट्रेन आहे 6 वाजताची. चला हे बघा मार्केट, लेडीज मार्केट. खूप सारे जण आहे गाईज आमच्यासोबत, मस्त मजा येणार आहे आता. हे बघा तर गाईज फायनली आपलं सगळं मार्केट फिरणं झालेलं आहे. अजून थोडंसं बघूच लागलेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे स्टेशनमध्ये. चला मग आता जाऊया आपण. तर गाईज आता आहे ना आपण पाणी भरतोय, पण जे ना इथं लिहिलेलं आहे 5 लिटर 20 रुपयाला. तर आम्हाला 10 लिटर घ्यायचं आहे, ते आपल्याकडून 50 रुपये घेऊ लागलेले. तुम्ही बघू शकता, ते म्हणते त्यांच्या मालकाने सांगितलेले, पण तसं काही नाही आहे. हे जे वरचे 10,000 रुपये ते जमा करू लागले आपले. आणि हे जे आहे ना हे सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला होत आहे बघा मग तुम्ही. तर गाईस आता आहे ना आम्ही सगळ्या फॅमिली मेंबरला तिथं बसून दिलेलं आहे स्टेशनवर. आता आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी पाहिजे भाज्या, पोळी आहे आपल्याकडं. तर आता भाज्या सोडण्यासाठी आपण चांगलं रेस्टॉरंट बघतोय आता एकदा. ते बघणं झालं म्हणजे आपलं काम होऊन जातं सगळं. त्यानंतर मग आपण रेल्वेमध्ये बसू. 6 वाजताची आपली ट्रेन आहे. हा मॅटर क्लिअर झाला का एकदा. भाजी घेऊन टाकू एखादा रेस्टॉरंटमधून, हॉटेलमधून, आणि मग जाऊ आपण. चला तर काहीच आता आहे ना आपण या हॉटेलमध्ये ऑर्डर दिलेलं आहे. संदर्शिनी नावाची हॉटेल आहे इथं समोरच रेल्वे स्टेशनचं. ते बघा ते रेल्वे स्टेशन आहे समोर, त्याच्या समोरच आपण इथं हॉटेलमध्ये ऑर्डर दिलेली आहे. आपण पनीरची भाजी आणि व्हेज बिर्याणी वगैरे पण घेतलेलं आहे, प्लेन राईस. ते आता ऑर्डर झालं का आपण निघूया, कारण की माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण नाही आहे, 30% आहे फक्त. तर चला गाईस जाऊया आपण ऑर्डर घेऊन फास्टमध्ये रेल्वेत. आणि उद्याचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे नवीन. तर गाईस आता आपण चाललेलो आहे पार्सल घेऊन, दादा, मामा आणि मी. जाऊया रेल्वेमध्ये. फोनला चार्जिंग लावतो, चार्जिंग नाही फोनमध्ये माहिती का. चला तर गाईस आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. हा बघा आपला ट्रेन नंबर, आणि आपलं जे आहे ना S5 मध्ये आपले सीट्स आहे सगळे. तर गाईज आता आपली रेल्वे थोड्याच वेळात येणार आहे, आणि आपण खूप मस्त एन्जॉय करू लागलेलो इकडं. मेन प्रॉब्लेम तर फोनमध्ये चार्जिंगच नाही आहे. हे बघा सगळे मस्त बसलेले, एन्जॉयमेंट खाऊन पिऊन आपण पार्सल आणलेलं आहे. आता रेल्वेमध्ये बसल्यावर जेवण करू गाईस. तर गाईज आता आपण ट्रेनमध्ये बसलेलं आहे. आपली ट्रेन बघा किती फास्ट चालते. तर चला आता आपण जेवण वगैरे करू, पनीरची भाजी खाऊ मस्त एकदम. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता, तुम्ही बघू शकता मस्त. हे बघा इकडं पण आपले सीट आहे इथलचे. इथं एक आहे, इथं एक आहे. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता ब्लॉगचं करतो आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग, बाय. गाईस ही जे ना पूर्ण इकडचे 3 तिकडचे 3 हे पूर्ण आपलेच सीट आहे. हे बघा